त्या महापालिकेकडे सगळ्यांचं लक्ष असतं। त्या महापालिकेसाठी हे दोन बंधू जर प्रामुख्याने एकत्र आलेत आणि एवढी वाजत गाजत जर युती झालेली आहे तर त्यांचं प्लॅनिंग नक्कीच काहीतरी ठरलेलं असणार आहे। मृणाल मॅम, हे सगळं प्लॅनिंग फळेल असं वाटतं का? त्या दिशेने त्यांची वाटचाल तरी आता त्यांनी सुरू झाली असं डिक्लेअर केलेलं आहे। एक तर ठाकरे बंधूंनी अत्यंत उत्तम वन लाइनर्स दिलेले आहेत, ते मान्य करायलाच हवे। त्यातला पहिला वन लाइनर होता की बटेंगे तो कटेंगेच्या आधारावर नंतर जे मोदींनी वाक्य उच्चारलं होतं, एक है तो सेफ है, त्या धर्तीवर ठाकरेंनी आज मराठी माणसांनी एकत्र यायला हवं असं विधान केलं, जे उद्धव ठाकरेंनी केलं होतं। दुसरं त्याहून महत्त्वाचं विधान ज्यामुळे ही सगळी सुरुवात झाली, महेश मांजरेकरांना राज ठाकरेंनी दिलेली मुलाखत, त्यातल्या वाक्याचा राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला की महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत। या दोन्ही वाक्यांचा भावनात्मक परिणाम नक्की होईल, ते नाकारून अजिबात चालणार नाही, नाकारूही नाहीये भारतीय जनता पक्षाने। आता फक्त मुद्दा एवढाच आहे की हा जो काय भावनात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे किंवा होईल असं म्हणूया, तो ऑफसेट करण्या इतकी शक्ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। प्रतिक्रिया येते ती घेऊन तुमच्याकडे। आता ही शक्ती मराठी बहुसंख्य असेल, मुंबई के लिए, महाराष्ट्र के लिए, और जो भी इस महाराष्ट्र की भूमि के लिए लड़ रहे हैं उनके लिए सबके लिए बढ़ा देंगे। जब जब बीजेपी हारने की बात होती है, बीजेपी हारने वाली होती है, लालच असतं आणि आम्ही इकडच्या माणसांसाठी लढत आहोत। काहीशा गडबडीमध्ये त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही मराठी माणसासाठी लढत आहोत असं म्हणाले आदित्य ठाकरे। आम्ही ठाकरे त्यांच्या सोबत होते। मृणालजी, आपलं म्हणणं पूर्ण करा। दोन्ही ठाकरे बंधू काहीसे थकलेले आहेत, काहीसे हरलेले आहेत, पण तरी देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली मुंबईमध्ये, तेव्हा काँग्रेस त्यांच्या बरोबर होती, हेही मान्य करू। राज ठाकरे यांच्या बोलण्यात अत्यंत फोर्स असतो। मला तर कित्येकदा वाटतं की राज ठाकरे हे परिस्थितीमुळे टॅलेंट वेस्ट होऊन बसले होते। आज ते ज्या पद्धतीने बोलतायत की महाराष्ट्रासाठी सगळं काही, त्याचा परिणाम होऊ शकेल, पण त्याचबरोबर जे पुढचं वाक्य आहे ना की माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत, तर तुमची भूमिका बदलल्यावर तुम्ही सोयीचे व्हिडिओ दाखवत असाल आणि लावरे तो व्हिडिओ म्हणून स्वतःचीच एक खिल्ली उडवून घेत असाल तर जनतेने तुम्हाला मान्य करावं का, हा पाठोपाठ येणारा प्रश्न आहे। या सगळ्यामध्ये काय होणार आहे, मला तर अशी भीती वाटते आहे की मराठी विरुद्ध अमराठी असा वाद या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाला तर मुंबईतल्या मराठी माणसाचं नुकसान होऊ शकतं। एक भयगंड ठाकरे बंधू कायम निर्माण करतात की दिल्लीचे ते दोघे। आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यातून वगळलं, कदाचित बाळासाहेबच्या स्मारकावर उद्धव ठाकरे यांची पुनर्नियुक्ती झाल्यामुळे ती भूमिका होती का माहीत नाही, पण उद्धव ठाकरे यांच्या सत्ताकांक्षेमुळे त्यांनी हिंदुत्व सोडलं, देवेंद्र फडणवीसांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद रोखलं गेलं। हे नरेटिव्ह जर महाराष्ट्रात आणि मुंबईत चाललं तर ही मराठी मतं एकत्र येतील का दोन ठाकरे बंधूंसाठी, याच्याबद्दल प्रश्न आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार असं सांगतायत, जिथे भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, जिथे त्यांचं काम आहे, तिथे 40% मराठी मतं त्यांच्याकडे वळतात। ही 40% मराठी मतं वळावीत यासाठी त्यांच्याकडे आशिष शेलार आहेत, नवनियुक्त मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आहेत, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे सातत्याने काम करणारी संघटना आहे जी बूथ पातळीवर पोचलेली आहे। अशी संघटना ठाकरे बंधूंकडे आहे का? मराठीच्या निमित्ताने त्यांनी जेव्हा डोममध्ये एकत्र मेळावा घेतला होता तेव्हा तमाम शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना झालेला आनंद आपण पाहिला होता। त्याचं प्रतिबिंब काही माध्यमांच्या कार्यालयांमध्येही पडलं होतं। जी आपण सगळ्याच प्रतिक्रिया घेऊयात। मला फक्त सगळ्या, कारण 1:30 वाजेपर्यंत आपली वेळ आहे चर्चेची, मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत। तुमचाच मुद्दा घेऊन पुढे जाऊयात की या सगळ्या आजच्या पत्रकार परिषद, ज्याला पत्रकार परिषद कसं म्हणायचं मला अजून कळत नाही, 12 मिनिटाची पत्रकार परिषद कशी काय असू शकते। महेश म्हात्रेजी, तुमची प्रतिक्रिया, मग मी सचिनजींकडे जाईन। त्यांनी घोषणा करण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली होती। पत्रकार परिषद जी प्रश्नोत्तरांसाठी प्रसिद्ध असते तशा अर्थाने ही पत्रकार परिषद नव्हती। त्यांना फक्त घोषणा करायची होती आणि घोषणा त्यांनी करून झाली। त्यांना जे चित्र सर्व मराठी समाजासमोर
निर्माण करायचं होतं ते निर्माण करण्यात दोन्ही ठाकरे बंधू यशस्वी ठरलेले आहेत. पण नेमकं ही सगळी जी म्हणजे इव्हेंट बेस जे पॉलिटिक्स आहे, इव्हेंटच्या माध्यमातून आपली प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न या दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून आजवर होत आलेला आहे. या सगळ्याचा किती फायदा आगामी निवडणुकीमध्ये त्यांना बसणार आहे? नुकत्याच झालेल्या नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांमध्ये जो प्रचंड मोठा फटका या दोन्ही संघटनांना बसला, त्याच्या दुःखाची एक छोटीशी किनारसुद्धा आज या दोघांच्या बोलण्यामध्ये किंवा देहबोलीमध्ये आपल्याला दिसली नाही. यावरून लक्षात येतं की मराठी आणि महाराष्ट्र यांची त्यांच्या मनातली जी संकल्पना आहे ही मुंबईपुरती आहे की काय, अशी शक्यता ते वारंवार दर्शवून देत असतात. मला एक गोष्ट इथे प्रसन्न आवर्जून सांगावीशी वाटते की यांचं जे भावविश्व आहे, यांची जी महाराष्ट्राची कल्पना आहे ही किती मर्यादित आहे हे मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्या. महेशजी थोडंसं थांबवतोय. विजय वडेट्टीवार बोलतायत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार. पण एक लक्षात घ्या की काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसे बरोबर जाण्याची नव्हती, तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याची कालही भावना होती, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे आम्ही ते दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल ते आमचं आम्ही बघून घेऊ. भाऊ, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये बटोगे तो कटोगे असा नारा लावता, तोच त्याची पुनरावृत्ती करत मराठी माणूस चुकला तर संपला असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचा दुसरा अर्थ असा होता की मराठी माणसांनी आम्हाला मतं द्यावे, काँग्रेसलाही मतं देऊ नये, भाजपलाही मतं देऊ नये. नाही, मराठी माणूस तो विचार करून निर्णय घेईल. पण एक आहे की मराठी माणूस महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललं आहे, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे. हे काय लपून राहिलेलं नाही. मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी जी वस्तुस्थिती आहे, मुंबई छाती ठोकून कोणी सांगो, कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत सांगो, पण मुंबई बळकावण्याचं, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसत आहे ते गुजरातचं दिसतोय. आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत. ही त्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे. हो, त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले होते. आज त्यांना महापौर करायचा म्हणून ते मनसे सोबत गेले. काँग्रेसला आता हे उशिरानं कळलेलं आहे की आपण स्वबळावर राहिलं तरच फायद्याचं आहे. वडेट्टीवारांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल. दोन प्रतिक्रिया घेऊयात शेवटच्या. एक महेश म्हात्रेंचं पूर्ण झालं की सचिनजी. महेश म्हात्रे आपला मुद्दा पूर्ण करा. नाही, माझा मुद्दा हाच होता की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांचं राजकीय भावविश्व जे आहे हे मुंबईपुरतं मर्यादित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर नॅचरली ते आमदार होणार साहजिक होतं. आमदारकीचा जो फंड असतो, आमदार निधी असतो, या आमदार निधीचं पहिलं काम उद्धव ठाकरेंनी कोणतं केलं असेल तर त्यांनी शिवाजी पार्कला विद्युत दिवे बसवून घेतले. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं पहिलं लक्ष गडचिरोली किंवा जव्हार मोखाड्याच्या आदिवासी भागातील माणसाकडे किंवा धारावीमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाकडे जाण्याच्या ऐवजी शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाकडे जातं. यावरून आपल्याला त्यांचा जो अवकाश आहे त्यांच्या अवतीभोवतीचा, तो अवकाश किती मर्यादित आहे हे वारंवार त्यांनी दर्शवून दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे की महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातला जो गोल्डन ट्रँगल ज्याला म्हणतात, मुंबई, पुणे आणि नाशिक, या गोल्डन ट्रँगलमध्ये ज्या 13 महानगरपालिका महत्त्वाच्या आहेत, ज्यांचा अर्थसंकल्प
हा जवळपास 1,00,000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या अर्थसंकल्पावर नजर ठेवून हे दोन्ही भाऊ या निमित्ताने एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे यांचं जे राजकारण आहे हे राजकारण विखुरलेलं होतं. म्हणजे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले याचं कारण सुद्धा सत्ता होती आणि आता ते एकत्र आले याचं कारण सुद्धा सत्ता आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं ते विखुरलेलं मुद्द्यावर बोलायचं आहे. बांधता येणार का? मी 1 मिनिट थांबवतेय. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा यावेळेला आपल्याला चर्चेला घ्यावाच लागणार आहे. वॉर्डांची अर्थव्यवस्था, वॉर्डांचं गणित, नगरपालिका वगैरे हे सगळं ठीक आहे, ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मुंबई विरुद्ध दिल्ली असा संघर्ष आज सुरू केलेला आहे. त्याला अनेक पदर आहेत, गुजराती पदर आहेत, शाहिस्ते खानाच्या, अफजल खानाच्या फौजा वगैरे सगळं म्हटलं गेलेलं आहे. मुंबईत गुजरात्यांबद्दलचा जो राग आहे, परप्रांतीयांबद्दलचा जो राग आहे, तो पुन्हा एकदा पेटवला जाणार आहे का? आणि मोदी शहांच्या राजवटीला कंटाळलेल्या लोकांना ठाकरे बंधू एकत्र आणू शकणार आहेत का? हा मुद्दा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे कसं काय उत्तर देऊ शकतात याच्यावर मुंबई महापालिकेचे निकाल अवलंबून आहेत, जे अत्यंत इनकॉन्सिक्वेन्शियल होऊ शकत होते. ठाकरे जो शब्द पृथ्वीराज चव्हाणांनी वापरला होता ते तसे नाहीत, हे आजच्या पत्रपरिषदेने दाखवून दिलेलं आहे. आणि ते लक्षात घेऊनच विश्लेषण करावं लागणार आहे. अगदी अगदी. परब सर, शेवटची कॉमेंट. पत्रकार परिषद होती, त्याच्यामुळे ती 12 मिनिटात आटोपली. पण ती खरं तर जेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीमधून बाहेर पडले तेव्हापासून सुरू झालेली पत्रकार परिषद होती, असाही त्याचा व्हिज्युअली आपल्याला विचार करावा लागेल. दुसरं म्हणजे आपण पत्रकार म्हणून म्हणजे जे तिथे उपस्थित होते ते योग्य प्रश्न विचारण्यातही कमी पडले, असंही मला एक सगळे प्रश्न ऐकत असताना जाणवलं. हे एक निरीक्षण नोंदवायचं होतं. जसं आता मृणालिनी मॅडम म्हणाल्यात तसा एकतर शिवसेनेनी आणि मनसेने हा मराठी विरोधी गुजराती अशा पद्धतीचा वाद उभा करण्याचा ठरवलेलं दिसतंय. आणि इथे मराठी विरोधी गुजराती हा वाद मोठा होईल की भाजपकडून असलेला हिंदू विरुद्ध मुसलमान हा वाद मोठा होईल, याच्यावर कोण विचार आपला म्हणजे कोण आपली भावना जास्त लोकांची उफाळू शकतं, उफाळून आणू शकतं, त्याला पेट देऊ शकतं, हवा देऊ शकते, अशा पद्धतीने यांच्यापैकी 2 कोण यशस्वी होणार? हिंदू विरुद्ध मुसलमान होणार की मराठी विरोधी गुजराती होणार? याच्यावर या सगळ्याचं गणित अवलंबून आहे. मी मगाशी म्हटलं तसं विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे यांची एकत्र मतांची बेरीज ही 30% आसपास होते आणि शिंदे सेना आणि भाजप यांच्या मतांची बेरीज जवळपास 47% होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंकडे असलेले आमदार आहेत 10 आणि शिंदे आणि भाजपकडे असलेले आमदार आहेत 20. ही जवळपास दुप्पट असलेली दरी ही कशी काय फक्त नरेटिव्हच्या जोरावर राज आणि उद्धव भरून काढणार आहेत? राज आणि उद्धव यांना मुंबई अत्यंत उत्तम माहित आहे. मुंबई महानगरपालिका यांनी उत्तम लढवलेल्या आहेत. पण तरी देखील ही एवढी मोठी गॅप आहे कशी की केवळ अशा पद्धतीने भावनिक आवाहन करून भरता येऊ शकेल का अशी मला शंका आहे. म्हणजे त्या आता गोष्टी काय होत आहेत ते काळाच्या उदरात दडलेले आणि तो काळ फार छोटा आहे नम्रता. फक्त पुढचे 15-20 दिवसामध्येच गोष्टी स्पष्ट होणार आहेत. नंतर 16 तारखेला आपण ही महाचर्चा अर्थातच घडवून आणू, त्यावेळी आपण सगळे मान्यवर असाल अशी अपेक्षा आहे. तुर्तास तरी या महाकव्हरेजमध्ये ठाकरे क्षण, जो क्षण जरा मोठा असेल असं वाटलं होतं, जो 12 मिनिटातच संपला, पण त्या कव्हरेजमध्ये पत्रकार परिषदपेक्षा ते मीडिया डिक्लेरेशन होतं. खरं आहे. त्यामध्ये आपण सध्या तरी इथेच थांबतोय. मात्र बातम्यांचा ओघ सुरू राहील. पाहत रहा पुढारी न्यूज.